Hello everyone. Today we are going to start our chapter number 2 of e-commerce, that is the electronic banking, that is the e-banking. So first we will see what is meant by e-banking. It is also known as online banking or internet banking, web banking. All these terms are equal. So the web banking or online banking means it is an electronic payment system that enables customer of a bank or other financial institution to conduct a range of financial transactions through the financial institution websites. म्हणजे काय की कस्टमर किंवा जे काय बिझनेस ओनर्स असतील ते काय करणार आहेत, वेगवेगळ्या बँकचा किंवा वेगवेगळ्या ज्याला म्हणतो फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील त्यांच्या वेबसाईटचा यूज करून जे काय त्यांचं पेमेंट असेल ते पेमेंट थ्रू ऑनलाईन करणार आहे का थ्रू इंटरनेटच्या थ्रू करणार, त्यालाच काय म्हणतो आपण ऑनलाईन बँकिंग. आता ऑनलाईन बँकिंग म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ही ऑनलाईन बँकिंग सिस्टीम विल टिपिकली कनेक्ट और पार्ट ऑफ अ कोर बँकिंग, त्यातलाच एक सब पार्ट आहे. आणि काही काही बँक काय करतात म्हणजेच काय की काही बँकेमध्ये सर्व ट्रान्झॅक्शन जे असतील, ऑल ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम स्टार्ट टू एंड हे सगळे ऑनलाईन होतात. ओके. आणि काही बँकिंगमध्ये कसं असतं की हे सगळे जे ज्याला आपण म्हणतो की डायरेक्ट बँक. ओके. सो ते पूर्णपणे इंटरनेट बँकिंगवरच डिपेंड असतात. आणि काही बँकेमध्ये अशी फॅसिलिटी आहे की तुम्ही दोन्ही वेनं त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म करू शकता किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी तुमचं जे काय ट्रान्झॅक्शन असेल ते ट्रान्झॅक्शन किंवा पेमेंट असेल ते पेमेंट तुम्ही परफॉर्म करू शकता. म्हणजेच काय की ऑनलाईन बँकिंग काय करते, ते कस्टमरला फॅसिलिटी प्रोव्हाइड करते किंवा कुठल्याही बिझनेस ओनरला फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहे की त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन्स असेल रिलेटेड टू पेमेंट ते कॅश किंवा चेकच्या थ्रू न करता थ्रू ऑनलाईन एकाच ठिकाणावरून ते कुठल्याही ठिकाणावरून ते जे काय पेमेंट असेल ते पेमेंट ते त्या ठिकाणी ते ट्रान्झॅक्शन्स ते परफॉर्म करू शकतात. त्यामुळे हे झालं ऑनलाईन बँकिंग. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम म्हणजे काय. ओके. So it is also known as e-payment system. E stands for electronic. So an electronic payment system is a way of making transactions or paying for goods and services through an electronic medium without the use of check or cash. Okay. म्हणजे काय कुठला चेक कॅशचा यूज न करता डायरेक्टली काय करणार आहेत, थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे इंटरनेटचा यूज करून ते काय करणार आहे, जे काय त्यांचं पेमेंट असेल ते पेमेंट काय करणार आहेत ते पेड करणार आहेत. ओके. आणि यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम. जी सिस्टीम यूज करणार त्या सिस्टीमला म्हणणार आपण इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम. सो आता हे काय होतंय की ह्याच्या अगोदर जे होतं जे काय त्या लोक काय करायचे की जे म्हणतो आपण हाफ वेनं. ओके. म्हणजे काय करतात की फक्त जे असं काय काय आता पण तुम्हाला माहित असेल बघा की गुगल पे तुम्ही करू शकता. म्हणजे कुठल्या ग्रॉसरी शॉपमध्ये जावा, भाजीवाल्याकडे जावा, ते गुगल पे अवेलेबल आहे. ओके. त्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, त्याला ते जे काही अमाऊंट असेल ते अमाऊंट तुम्ही पे करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला कॅश हँडल करायची गरज लागत नाहीये त्या ठिकाणी. तर त्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक वेगवेगळे सिस्टीम्स किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हाला अवेलेबल झालाय. त्यावरून तुम्ही काय करू शकता सिक्युअरली किंवा आपण ज्याला म्हणतो की प्रत्येक वेळेला त्या पर्टिक्युलर बँकमध्ये जावा, त्या रशमध्ये उभं राहावा, त्या क्यूमध्ये उभं राहावा, वेट करावा, ही सगळ्या प्रोसेस ह्याच्यामुळे काय झालं सगळ्या स्टॉप झाले. त्यामुळे जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन्स हे ऑनलाईन वेनं होतात. आता नॉर्मली आपण काय करतो, मोबाईलचा रिचार्ज जरी करायचा म्हणला तर तुम्ही काय करू शकताय, थ्रू मोबाईलवरून तुम्हाला डायरेक्टली वेबसाईटवरून तुम्हाला रिचार्ज सुद्धा करता येतोय. म्हणजे असं काही नाहीये की प्रत्येक वेळा तुम्हाला त्या पर्टिक्युलर शॉपला व्हिजिट द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला जे काय असेल तुमचं ते वर्क तिथं करावं लागते. त्यामुळे पेमेंट सिस्टीम ही काय झालं तिथं बेनिफिशियल आहे. आता ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीमचे जसं म्हटलं आपण की कुठली पण सिस्टीम कन्सिडर करा, प्रत्येक ह्याचे जसे ऍडव्हान्टेज असतात तसं सेम डिसएडव्हान्टेज पण असणार. मग आता आपण बघूया की त्याचे ऍडव्हान्टेज काय आहेत इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीमचे आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत. सो ऍडव्हान्टेजेसला म्हणतात की प्रोज और कॉन्स आपण बघणार त्या ठिकाणी. सो दॅट इज अ प्रोज मीन्स ऍडव्हान्टेजेस और बेनिफिट्स त्याचे काय आहेत. द फर्स्ट वन इज अ रिचिंग मोर क्लायंट्स. म्हणजेच काय तर की इथं तुमचा पर्टिक्युलर एरिया राहिला नाहीये, कारण तुमचा बिझनेस कसं झालाय ग्लोबली झालाय. त्यामुळे तुमचं मार्केट सुद्धा काय झालं व्हास्ट झाले मार्केट त्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही ऑल ओव्हर दी वर्ल्ड तुम्ही कुठूनही कुठल्याही ठिकाणी तुम्ही तिथं पेमेंट करू शकता. त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्या ठिकाणी जायची तुम्हाला गरज लागत नाही. सो इट कॅन रीच अ मोर क्लायंट किंवा मोर एरिया कव्हर करता येतोय. मोर इफेक्टिव्ह अँड इफिशियंट ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे काय म्हणतात विदिन एका क्लिकवरती तुमचं जे काय ट्रान्झॅक्शन तुमचं परफॉर्म केलं जाते. तुम्ही जस्ट वेबसाईट ओपन करा, जे काय तुमचे जे काय डिटेल्स असेल डिटेल्स फक्त फिल करायचे आहेत आणि जस्ट तुम्ही सबमिट म्हणला की डायरेक्टली तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील किंवा जे काय तुमचं पेमेंट असेल ते पेमेंट डायरेक्टली त्या पर्टिक्युलर बँकला होऊ शकते.
सो इट इज अ इफेक्टिव्ह अँड कन्व्हिनियंट वे. नेक्स्ट म्हणजे इट इज अ कन्व्हिनियन्स आहे. कन्व्हिनियन्स म्हणजे काय म्हणतो आपण, की कुठल्याही वेनं कुठल्याही ठिकाणावरून ते आपण इझिली पेमेंट करू शकतो त्या ठिकाणी. सो एनी टाइम अँड एनीवेअर आपण तिथं पेमेंट तिथं करू शकतोय. फक्त तिथं सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला तिथं इंटरनेट ॲक्सेस असलं पाहिजे. ओके. नेक्स्ट म्हणजे लोअर ट्रान्झॅक्शन कॉस्ट, कारण की आपण काय होतं प्रत्येकाकडे नेट अवेलेबल असतं, त्यामुळे ते इझिली होऊ शकतं. त्याला त्यासाठी पर्टिक्युलर कुठली सिस्टीम घ्यायची गरज लागत नाहीये. नेक्स्ट इज अ एक्सपेन्सेस अँड कंट्रोल फॉर कस्टमर्स. ह्याच्यामुळे काय होतं की कमीत कमी ह्याच्यामध्ये काय होतं तुमचं अवेलेबल होतं त्या ठिकाणी. विथ काय होतं तुम्हाला की तुमच्या पूर्ण डिटेल्स तुमच्या मोबाईलवर अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुमच्या बँकेच्या कळतात त्या ठिकाणी अकाउंटच्या. त्यामध्ये बँक रिलेटेड जे काय तुमचं ट्रान्झॅक्शन असेल, जे काय तुमचे डॉक्युमेंट्स असतील किंवा आपण जे म्हणतो की सगळी जी काही इन्फॉर्मेशन असेल ते इन्फॉर्मेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकते. सो इट इज ऑल्सो इझी टू ॲड अ पेमेंट टू अ वेबसाईट. इझिली पेमेंट तुम्ही ॲड करू शकताय. ओके. अँड ऑल्सो आता ह्याच्यामध्ये काय आहे की नुसतं त्यांनी बँकेनं फक्त ही फॅसिलिटी प्रोव्हाइड नाही केली, तर तुम्हाला तिथे सिक्युरिटी सुद्धा ऑल्सो प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. वेगवेगळे टूल्स किंवा फायरवॉल सारखे सिक्युरिटी मेकॅनिझम्स इथं अप्लाय केले गेले आहेत. त्यामुळे तुमचा डेटा पण सिक्युअर राहतोय ॲज वेल एज तुमच्या पेमेंट तुम्ही जे करता त्या पेमेंटला सुद्धा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते त्या ठिकाणी. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला OTP येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढचं काही परफॉर्म करू शकत नाही. मीन्स काय झालं, OTP तुम्हाला दिला म्हणजेच काय झालं, वन टाइम पासवर्ड, तर तुम्ही काय करू शकताय की त्या थ्रू OTP नंतरच तुम्ही जे काही प्रोसेस असेल ती प्रोसेस तुम्ही नेक्स्ट करू शकताय. म्हणजे काय झालं त्यांनी वेगवेगळ्या वेनं त्यांनी तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड केली आहे. स्टेप बाय स्टेप वेनं त्यांनी सिक्युरिटी प्रोव्हाइड केली आहे आणि त्यानंतरच तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन असेल ते ट्रान्झॅक्शन तुम्ही सिक्युअरली परफॉर्म करू शकताय. त्यामुळे हे काय झाले इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीमचे ॲडव्हान्टेज आले. कारण कुठल्याही ठिकाणावर कुठल्याही वेळेला कुठंही तुम्ही तिथं पेमेंट करू शकताय आणि कुठलीही बँक सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पेमेंट करू शकताय. कारण आपली जी बँक असणार त्याची आपल्याकडे काय ती क्रेडिट कार्ड म्हणा किंवा जे काय असेल त्या बँकेच्या थ्रू त्या पुढच्या बँकेशी आपण काय करू शकतो त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म करू शकतोय. सो हे काय झालं सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. आता प्रत्येक गोष्टी जसे ॲडव्हान्टेजेस सेम काय असतात डिसॲडव्हान्टेज असतात. सो द नेक्स्ट पॉईंट इज अ ड्रॉबॅक्स ऑर कॉन्स ऑर डिसॲडव्हान्टेजेस. सो द फर्स्ट पॉईंट इज अ फ्रॉड. आता फ्रॉड इथं आपण का म्हणतो इथं, तर काय होतं ह्या ठिकाणी की जी लोक आहेत ती काय करणार की मोस्टली काय होतं की सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम की आपला की सेन्सिटिव्ह डेटा कुणाकडे तरी जातो. ओके. सेन्सिटिव्ह मीन्स प्रायव्हेट डेटा. आणि एकदा त्या प्रायव्हेट डेटाची माहिती कळली की असे जे जी लोक हार्म प्रोव्हाइड करतात असे हॅकर्स वगैरे जे असतील ती काय करणार तुमचा डेटा स्टोलन करून घेणार आहेत, थेफ्ट. ओके. आणि ती डेटा स्टोलन करून मग त्याचा फ्रॉड करणं किंवा काहीतरी मिस्टेक्स क्रिएट करणं, काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करणं हे होऊ शकतं त्या ठिकाणी. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ह्याच्यावर सोल्युशन म्हणजे काय की तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जोपर्यंत बँक मागत नाहीये किंवा जरी बँकेत तुम्हाला मेसेज आला की बँकेला ही इन्फॉर्मेशन हवी तर डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यानंतर जी काय तुमची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही फिल करा. ओके. सो ही ते एक सोल्युशन झालं. नेक्स्ट इज लॅक ऑफ अनॉनिमिटी. ओके. सो त्याच्यामध्ये काय आहे ते की आपला पर्सनल डेटा असणार आहे तर तो त्यांच्या डेटाबेसला आपण सेव्ह करतो. म्हणजे याला आपण अकाउंट ओपन करतो तेव्हा आपण करतो आपले पूर्ण डिटेल्स तिथं प्रोव्हाइड करतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं की आपण काय म्हणतो की इट इज नॉट प्रत्येक इथं डेटा सगळा आपला सिक्युअर राहायला पाहिजे. लास्ट म्हणजे द नीड ऑफ इंटरनेट ॲक्सेस. हे सगळं करताना तुम्हाला इंटरनेट ॲक्सेसची गरज लागणारच आहे. जर इंटरनेट नसेल तर तुमचं मध्येच ट्रान्झॅक्शन स्टॉप होऊ शकतं. ओके. सो द सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय की तुम्ही सगळं ऑनलाईन पेमेंट करू शकताय, पण सगळ्यात महत्त्वाची नीड काय आहे तर इंटरनेट ॲक्सेस. मग तो पण एक ड्रॉबॅक आहे की ज्या ठिकाणी इंटरनेट ॲक्सेस नाहीये त्या ठिकाणी तुम्ही ते पेमेंट करू शकत नाहीये. ओके. सो आता आपण बघितलेलं हे सगळं डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम. ओके. थँक यू.